9:30 वाजले ते आणि हे आहे वातावरण. असं वाटतं आत्ता सकाळ झाली, म्हणजे सकाळचे 7:30 वगैरे वाजले असतील, पण नाही, सकाळच्या 9:30 वाजले त्या. कसं वाटतंय ना, पूर्ण आभाळ आलंय असं. चला, हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज ब्लॉगची सुरुवात बाहेरून केली, कारण आता माझं पाणी भरून झालं आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. अर्धा स्वयंपाक बनवला आहे मी, जे की सोनू पप्पाला डबा आणि सोनूला जेवायपुरतं. मी माझं काहीच बनवलं नाही. आता तुम्हाला सांगते किती वाजल्यात. करेक्ट 9:30 वाजून 30 मिनटं झाली ती. आणि आम्हाला आता सोनूचं आवरायचं आहे, म्हणजे पहिल्यांदा पाणी लावायचं आहे आणि घरातला राडा तुम्हाला दाखवते. आणि बाहेर पण ना भांडे वगैरे ठेवलेत, पण आता सोनूसाठी पाणी वगैरे न्यायचं आहे आतमध्ये लावायला. तर आता बाहेरचं तर झालं आहे बऱ्यापैकी ओके. आता ते काही नाही बघितलं तर चालेल. तर घरातलं दाखवते. घरात इतका राडा पडला आहे ना, सगळं गडबडीत झालं आहे. लाईट जाण्याच्या भीतीनं पटपट उरकावं लागतं मला, म्हणजे की लाईट गेलीच होती आणि आता लाईट आली आहे. तरपर्यंत पाणी लावते, कारण आंघोळीच्या टायमिंगला नेमकी जाऊ नाही यासाठी. तर चला, घरातला राडा तर ना, मला बाहेरचं आवराय खरंच काय वाटत नाही, पण हा घरातलं सगळं आवरायचं म्हटलं ना माझ्या खरंच जीवावर येतं. पण आता पर्याय नाही आहे, आवरते हे. कारण आता माझ्यासाठी जेवण मी सोनूला शाळेत घालून आल्यानंतर बनवणार आहे, बाकी नंतर बघते. चला, आता ही पटकन आवरा घेते. तर ट्रायपॉड नाही आहे, कशाला फोन लावू, हे जे मला सगळ्यात जास्त चिंता पडते. बघू, दिसत नाही व्यवस्थित. तर चला, या वडणी कुठं आहे. हा बेडवरचं तर गरडा खरं सांगू ना नको वाटतं हे सगळं. आणि आज इतका कामाचा लोड आहे ना की बासच. आज भरपूर सारी काम आहे ती. पहिल्यांदा ही आवडते. तर माझ्यासाठी जेवण मी कधी बनवेल माहिती नाही. मग पाणी लावायचं, मग मला शाळेत सोडून येणार. हो, पाणी लावायचं राहिलंय ना. अगं अक्का खात जाणार, सगळे तुकडं तुकडं करून टाकू नको चपातीचं. ह्यांचं शिळं खाऊनच मला वैताग आलाय. मला ताजं आणि भेटतच नाही, खरं सांगते. ह्याच्यातलं उरलं त्याच्यातलं उरलेलं खाऊनच माझं जीवन चाललंय जगण्याचं. इतके मिरच्या कोण आणतं का? सगळं टप भरून ठेवलं असतं ना पाण्यानं. आता भांडीला पण एक टप नसल. आता एकाच एक गोष्ट होती म्हणून तुम्हाला भांडी वाटत नसतील. या 6-7 डिश असतील, म्हणजे 8 धरूनच आल्या नुसत्या डिश असतील. पण एकाच एक गोष्ट त्यामुळे ती भांडी दिसत. गोष्टी कंप्लीट एक जाळी गच्च भरून भांडी असते, ती बघितली तर 3 टकोरे आम्ही. आणि एवढं सगळं भांडी कपडे 3च आहे. मी, मम्मी. हे इतके मिरची फेकून पण देऊ वाटत नाही, आणि घरात ठेवून पण काय करणार आहे असं होतंय मला. बघा आता किती भांडी झाली. बघितली किती भांडी निघाली. एवढी जाळी गच्च भरून भांडी असते. आता ह्याला बाहेर नेऊन ठेवते आणि झाडू मारते. चला, पडतंय हे लाटणं. तर आता मी पाणी लावायला घेऊन जाते, पण पाणी कमी करते यातलं. म्हणून त्याला लावा चांगला. भांडी पण सगळी भरून ठेवली की ना, खाली करायला जागा नाहीये.
असं ते होतं. आता होईल मोकळं भांडी घासून. आता घरात आवरून झाले. आता घेते पाणी लावायला. आणि बेडवरचे कपडे तर ना संपले का ह्यातल्या गोळ्या. जिकडे सामान घेतं ना तिकडेच ठेवलं जातं. आता कॉलगेट जिथं पडली. पाऊस आला ना. पाऊस आलाय आता. पत्र्यावर वाजतंय की. हे बघा कपड्यात आहे. पाऊस जोरात आला तर आज सोडून शाळेत नाहीच लावणार. आणि मॅडम पण काय कॉल करत नाही त्या. कारण पावसात जाणं होतच नाही. बघू पाऊस आला तर बरंच होईल असं मला एका दृष्टीने वाटतंय. कारण आज मला भरपूर सारी कामं आहेत. ती तरी कामं पूर्ण होतील. किती कपडे की तू आता गेलाच म्हणणार ग. तर घरातलं झाडून वगैरे घेतलं आणि मला लागल्या हाताने बाहेरचं पण झाडून घ्यावं. तसं मला टायमिंग कमी होता. पाक 10 वाजून गेल्या होत्या. अजून आमच्या दोघींची आंघोळ होती, भांडी होती. पण म्हणलं चला आता लागल्या हाताने हे पण करून घेऊया. कारण राहिलं मग डायरेक्ट ते उद्यावरतीच जातं आणि जास्तच घाण दिसायला लागते. येणं जाणारी माणसं आता कशी रानात कामं सुरू आहेत त्यामुळे माणसं ये जा करत असतात पाण्याला वगैरे. तर म्हणणार घरी असून तेवढं पण काम होत नाही का तिला. त्यामुळे तसं तर मी रोजच झाडते. पण झाडाची पानं पडल्यामुळे असं वाटतं की झाडते का नाही. कारण झाडं भरपूर आहेत. मी एक दिवस तुम्हाला दाखवेन. इथं भरपूर झाडं मी लावलेली आहेत की नाही. ती मोठी पण झाली ती. त्यामुळे त्याची पानं गळते ती वाऱ्याने सगळ्या अंगणात सोडून येते ती. त्यामुळे ते रोज झाडण्याशिवाय पर्याय नसतो या. असं चला इथे पटकन झाडून घेते. आणि भांडी घासायची होती. आणि सोनूचं गाणं चाललं होतं पाऊस येत होता म्हणून की येऊ नको पाऊस असं काही जोडून म्हणायचं चाललं तिचं. झालंय अंगण झाडून काढून माझं. तिकड साईडचं राहिलंय तेवढं काढते. पहिल्यांदा कचरा टाकून येते. अंगण झाडून झालंय सगळं. आणि असं काही दिसतंय आता स्वच्छ दिसायला लागलं. दररोज पण स्वच्छ असतं पण थोडासा पाला पडला आता. असं चला आता भांडी घासते कारण वाजले 10:15. आता मला 15 मिनिटात एवढी सगळी भांडी घासायची आहे. ती समजा आंघोळ घालायची आणि पटकन निघायचं म्हणजे मला पण करायचं आहे. हो चला आता भांडी घासते. 15 मिनिटात भांडी नाही मच्छर जातात काढत नाही. मच्छर लगेच सोडून काढते मला. हो मम्मी. आता मी घासून देणार आहे. सोनू धुणार आहे म्हणजे पटकन होईल. आता मला बसायला येत नाही इथं. काय आणत्या तिथं बसणार आहेस रे. हा साबण कशाला आणला. हा कपड्याचा साबण आहे. थांब मी तिकडे सारखी टप. शाळेत जायला उशीर झाला तर काही नाही. पण मॅडम बोलते तुमच्याकडे गाडी असून पण तुम्ही उशिराने येत आहे. प्रार्थना वगैरे होऊन जाते ना मग एकासाठी. हो कारण आता शाळेत ते मॅडमला ते आलंय ना काहीतरी सर्व. कप माझ्याकडून घासताना फुटतं तर सटाकतोच हातात ना माझ्याकडनं कप. आणि फुटून त्याचं दांडच तुटतं. कप नाही फुटत दांडा तुटतं तर धरायचं. असं वाटतं माझ्या कपड्याला 2-3 मच्छर जाऊ. मी आता स्पीड वगैरे वाढवलं नाही मोबाईलचं. मी माझं स्पीड वाढवलं आता. कधी व्हायची आंघोळ. मला पण आंघोळ करायचं. आज उशीर झालेलं पाण्यामुळे उशीरतो कारण पाणी सगळंच रिकामं झालेलं. काहीच भांड्यात पाणी नव्हतं. आणि ती पाणी भरण्यातच 1 तास जातो. भांडी भरण्यातच. तर सारखी लाईट ये जा करतो ती पाणी भरत यांना स्वयंपाक वगैरे करून दिलाय मी. पाणी भरत स्वयंपाक केलाय मी. पप्पाने मला पायप वगैरे चालू करून दिलेलं फक्त.
ए गप की जरा. हाड. असं बाहेर बसून कपडे भांडी करायला मस्त वाटतं ना. मला मी जेव्हा रेंटला राहत होतो मला तिथं उभं राहून भांडी घासायचं लय पैसा घेतात. कधी कधी ना मी किचनवरती बसून भांडी घासले. मी जेव्हा आजारी असायची का नाही आणि भांडी भरपूर पडायची, तिथं पण आमची तेवढीच भांडी पडतात आणि तिकडं पण ना जास्त भांडी असायची, ह्याच्यापेक्षा जास्त असायची. आणि उभं राहायला इतकं अवसानच नसायचं. मी किचनवरती कधी कधी बसून भांडी घासते. आणि आता मी आजारी असते तर मला कपडे भांड्याचं काहीच नाही वाटत. आपण बसून राहायला आणि तिथं बाथरूममध्ये भांडी कपडे धुवायची म्हणलं ना एकदम टोकडी जागा असायची आणि त्यात ना बादली मांडायला यायचं आणि आपल्याला बसायला यायचं. असं असं केलं ना माग फरशी लागायची. भीतीला ते फरशी लागली असायचं ना मागचं ती लागायची खोपऱ्याला. आपलंच ओलावरी जावर काय काय म्हणतात ना ते. ओ माय गॉड. भांडी पण काही कमी पडतात या. कधी कधी मलाच आश्चर्य वाटतं. आम्ही नक्की किती जण आहे. आम्हाला ना खायला पण जास्त लागतं. खरीच गोष्ट सांगते. जेवढी 4-5 लोक खात असतील ना तेवढा आमचा स्वयंपाक असतो रोजचा. भांडी पण तेवढे जास्त आणि कपडे पण सगळ्यांचे डबल कपडे असते ते. कसं काय माहिती. जे लोक माझ्या घरी राहतात ना येऊन राहून जातात ना ते म्हणतात की घरी असून पण तुला म्हणजे रोजच तुझी एवढी भांडी असतात का, आम्ही आहे म्हणून एवढी पडते ती, रोजच एवढे कपडे असतात का, आम्ही आहे म्हणून पडते. आणि त्यांना माझं एकच उत्तर असतं की रोजच असं असतं. आमच्या वहिनी होते ना म्हणजे ननंदबाई, त्यांना पण असं वाटायचं की मला काही काम नाही आहे, पुरीचं फक्त करायचं, डबा द्यायचा आणि 2 कपडे धुतली, 4 भांडी घासली का झालं. आणि त्या राहिलेल्या ना आता 15 दिवस तरी होतं मला वाटते त्या. तर तेव्हा त्या मला भांडी घासू लागायच्या. तर म्हणायच्यात आता त्या एकच माणूस वाढल्या मग एकच ताट आणि तांबे वाढायला पाहिजे का नाही. तर नाही, रोजच्या असंच भांडी असायची. एवढी ताटं, एवढं तांब्या, पातेलं, कढई, तवा, डिशा एवढंच पडायचं. म्हणलं की आमच्यात एवढे 4-4 मोठे मोठे पोरं असून पण एवढे पडत नव्हते. त्याच्यात लईच पडते ते कपडे. म्हणजे कपडे पण कधी कधी मला सुकायला टाकू लागायच्या. तेव्हा मी मशीनला धुत नव्हती, लाईट नसायची तेव्हा. हात होती ना आता आत्या आलेली तेव्हा. चला आता बोलत नाही बसत, घेते पटकन घासून. आता झाले असतील बघा 10:30. 11:45 जावं लागतं. आता कसं उरकणार आहे बघा तुम्ही. तर चला आता आम्ही निघालोय शाळेत. चल आवरलंय, बॅग बिग घेतली, जातो. काय पाऊस नाही आला, पावसाची वाट बघितली पण पाऊस आला नाही. आज लय उशीर झालाय पण जाऊ देत, उशिरा नको आहे ना पण जातो. आता 11 वाजलेत, 11 वाजून 5 मिनिटं 6 मिनिटं झाले. मागं पुढं नाही, मागं बसायचं. तर चला आले आता सोनूला सोडून. आता कपडे धुवायला जायचे. आज काही जास्त कपडे नाही. ती सोनू म्हणलं की मशीन जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत मी 2-2 दिवस कपडे घालेन. आधी रोज सकाळची वेगळी, संध्याकाळची वेगळी, कामाची वेगळी, असं 3-3 ड्रेस त्यांचं धुवायला असायचं. आता रात्री बोललं की आज घालतो तीच, नाही सकाळी बोललं आज तीच घालतो कारण इतकं काही खराब नव्हती झाली. म्हणलं 2-2 दिवस कपडे घालेन. म्हणलं टाका धुवायला, असं पण दोघीचं धुवायचं आहे, त्यात तुमचा एक ड्रेस धुतला तर काय हे नाही होत. पण नाही बोललं कारण काल त्यांची भरपूर कपडे होती त्यामुळं म्हणलं उद्या टाकतो. असं पण काय शटर वगैरे घातलेलं त्यामुळं कपडे काय मळत नाही ते आता जास्त, शर्ट वगैरे. तर आता चला आमच्या दोघीचेच कपडे आहेत ते धुवून टाकतो. त्यांचे पण आहेत बनेल वगैरे ते धुते. कारण आज सकाळ धरणं झिरझिर 5-5 मिनिटं येते कारण मी सोनला सोडा गेले ना तेव्हा भिजत गेले आणि येताना पण भिजत आले. पण थोडं थोडं होतं, जास्त असा मोठा पाऊस नव्हता. कपडे धुते आणि मग भेटते. आता लाईट पण नाही आहे, मला व्हिडिओ वगैरे एडिट पण करायचं आहे. तर काल एक शॉर्ट काढला आहे, त्याला व्हॉइस ओव्हर पण करायचं आहे आणि कपड्याचे घडे घालायचे. अजून एक ब्लॉग शूट करायचा आहे. तसं आज ठरवलेलं की 3 ब्लॉग शूट करायचं, त्यातला हा एक तर झालाच, आता झाल्याचा नाही, अजून 2 करायचं आहे. तर बघू तसं जमल तसं करणार आहे. कारण आज घरी कोणी नाही आहे आणि जेव्हा घरी कोणी नसेल तेव्हा मला मनसोक्त बोला येतं. मग घरी कोणी असेल तर मला अडकत बोलावं लागतं, दबकत बोलावं लागतं, कोणी ऐकेल का काय, तसं काही नाही. त्यामुळे क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग तर आज फिक्स आहे की मी आज तो करेनच. तर पहिल्यांदा कपडे धुते आणि क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग करायला घेते आणि मग सोनूला आणण्याचं टायमिंग होते तोपर्यंत. अजून जेवण केलं नाही आहे. तुम्हाला सांग किती वाजले, त्या 11:45, 11 वाजून 44 मिनिटं झाली ती आणि मी अजून जेवण नाही केलेलं ना, पाणी पिल्या. आता पाणी पिते आणि मग कपडे धुवायला जाते आणि प्रश्न वगैरे लिहिते, व्हिडिओ बनवते
नंतर एडिट वगैरे करेन, फक्त बनवून ठेवते आणि मग जेवण करते, कारण यायच्या आधी मला व्हिडिओ बनवून झाला पाहिजे, कारण तुम्ही जे काही प्रश्न विचारता ते त्याची उत्तरं. कपडे धुतले आणि पाऊस यायला लागला आहे बघा. काय यार, मगापासून नव्हता, आत्ता मी कपडे धुवून सुकायला टाकून आली घरात, तर सगळीकडून आभाळ असं भरून आलंय. असं देता नाही घरात काढून देत. काय करू, गाडीला कागद लावू का नको, कारण ह्याच्यात पाणी जाण्याची भीती असते. काही उघडेल असं वाटतंय. मी नाही भिजत बसत, मी जाते. आणि आज माझ्या नवऱ्यानं मला त्रास होईल म्हणून जास्त कपडे काय धुवायला टाकले नाही. ती नको म्हणलं, लईच जोरातच वाढला. आमच्या गावाला ना एक पण असा मोठा पाऊस झाला नाही, सगळं असं बारीक बारीकच पाऊस झाला आहे. आणि मोठ्या पावसाची सगळी शेतकरी वाट बघत बसली, ती कधीशी मोठा पाऊस पडून जात आहे. बहुतेक त्यांना वाटच बघायला लागणार आहे. आज पाऊस नको यायला. सकाळी वाटत होतं यायला पाहिजे, कारण सोनूला सुट्टी भेटेल आणि मी जे टार्गेट केले ती होईल, पण असं काही झालेलं नाही. आणि आता मी तिला शाळेत सोडून आली आणि आता यायला लागला आहे. बस जोरात येऊ नकोस, नाहीतर आणाय जाण्याचं अवघड होईल. कॅनलवरनं तर चिखल झाला ना, गाडी जातच नाही. आणि स्कूटीची चाकं छोटी असल्यामुळं राहूनच बसते त्या. मोठी गाडी असली तर जाते, तरी स्कूटी काही जात नाही. असंच येऊन बंद होऊन, जास्त काय मोठं येऊ नकोस. तर मग अशी ना फोन आला होता, मी सांगितलं का मशीनवाली सर्व्हिसवाल्यांचा फोन आला होता. नाही, कंपनीकडून आलेला, काय झाला आहे प्रॉब्लेम. तर म्हणलं की ऑनच होत नाही आहे, काल तर चालली ना, आजच चालली नाही, असं मी सांगितलं. ते बोलले उद्या इकडच्या रूटला एक आहे LGवालं, ती येतील उद्या. झालं बस की, मोठं काही काम निघू नये. कंपनीकडूनच फ्रीमध्ये आहे तेवढंच काही काम निघावं, एक्स्ट्राचं काम निघालं तर ते आम्हाला पैसे पे करावं लागणार आहे. त्यामुळं वाढला पाऊस, मोठा काही येऊ नये एवढीच अपेक्षा. असं चला जाऊ द्यात. आता मी ब्लॉग एंड करते आणि दुसरा ब्लॉग बनवायचा आहे मला, त्याची तयारी करते. मी जेवले नाही अजून, खरं सांगते. कपडे धुवून आले, आता 12 वाजले. तर 12:44ला मी पाणी वगैरे पिऊन गेले होते कपडे धुवायला. नंतर जी भांडी होती का नाही, जी कुत्रं पाणी पितील, ती मोठ्या भांड्यात ओतून ठेवली, झाकून ठेवली, मग कपडे धुतली. तोपर्यंत बघा 15 मिनटं यातच गेली. जरत पाऊस येऊ नाही. तर असं चला बाय बाय. असं असतं माझं. सकाळ किती वाजता उठते माहिती आहे मी? 6:30पर्यंत उठून जाते. 6:30 6:15पर्यंत उठते. आणि मग तिथून पुढं माझा दिवस जे सुरू होतो ना, ते संध्याकाळी 9, 10, 11 वाजेपर्यंत माझं चालूच असतं काही ना काय खटपट. आता झालं एवढी, यापर्यंत कामं होतात. कधी कधी असं रोजचं माझं रुटीन नसतं, रोजचं रुटीन फिक्स नसतं. या कामानुसार रुटीन चेंज होत असतं. आज भरपूर काम होते, पण मशीन होती त्यामुळे मी आज कपडे पहिल्यांदा धुतले. तर माझे कपडे उशिराने लागतात, लाईटीचा अंदाज घेऊन, किंवा लाईटीच्या रुटीनवर सगळं डिपेंड असतं माझं. आज झालं. आता कपड्यांच्या वगैरे घड्या मारायच्या राहिल्या, त्या असं तिथं दिवसभर असतं चालू. तर असं चला बाय बाय. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, मस्त राहा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.